हाय, मी रुपाली मस्कर तुमचं मस्कर ब्लाउज डिझाईनमध्ये स्वागत करत आहे। आज आपण डोरी पायपिंग कशी लावायची हे बघत आहोत। डोरी पायपिंग नेहमी सिंगल फूटने लावायची, त्यासाठी आपला जो डबल फूट असतो तो काढून ठेवायचा। एक्स्ट्रा धागे असतील तर कट करायचे, आय हुक पट्टी चेक करायची बरोबर आहे का। मी साधारण अर्धा इंचाची डोरी पायपिंग बनवलेली आहे। अर्धा इंच मार्जिन बाहेर ठेवून अनफिनिश साईड खाली ठेवायची, मार्किंग करून घ्यायचं। मार्किंग करून घेतल्यामुळे कसं होतं, आपल्याला अंदाज येतो की पायपिंग नक्की कुठे ठेवायची। जिथे मार्किंग केलेलं आहे तिथेच बरोबर जो आपला धागा असतो ना डोरीचा तो त्या मार्किंगवर ठेवायचा आणि हळूहळू झूम केलेला आहे पाहू शकता। हळूहळू शिलाई देत जायचं, जेणेकरून पायपिंग कुठेही सटकली जाऊ नये। आणि पायपिंग लावताना अजिबात खेचायचं नाही किंवा ताणायचं नाही, आणि लूज तर मुळीच सोडायचं नाही। लूज सोडलं तर गळा असा लूज पडतो, खेचलं तर चुन्या येतात। त्यामुळे जसा आकार आहे तशी त्याच्यावर ठेवायची, ती व्यवस्थित आकार घेत जाते। मोस्टली कर्व शेपमध्ये गोलाकार भाग जिथे असतो तिथे तिथे खूप इम्पॉर्टंट आहे की व्यवस्थित अलगद साईडने शिलाई मारणं। तर अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण डोरी पायपिंग लावून घेतलेली आहे। सो आता आपल्याला तिला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाईसुद्धा सिंगल फूटने द्यायची। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लॉक स्टिच करत आहे, आणि जिथे आपली डोरी दिसत आहे जशी बॉर्डर तयार होते ना एखाद्या चित्राला, तशीच ह्या ब्लाऊजला सुद्धा डोरी पायपिंगमुळे छान बॉर्डर तयार झालेली आहे। बरोबर त्या अंदाजाने शिलाई मारत जायचं, जेणेकरून खूप मोठी पण पायपिंग झाली नाही पाहिजे, खूप छोटी पण नाही झाली पाहिजे। तर आता ह्या ब्लाऊजला एक सुंदर ग्लेज आले आहे ह्या पायपिंगमुळे। सो मी कशी बघा हळूहळू व्यवस्थित आपल्या बोटाच्या साहाय्याने जिथे चुन्या पडतात ते सेट करत करत शिलाई मारत आहे। जास्त घाई गडबड करायची नाही, कारण पायपिंग ही ब्लाऊजचा मेन चेहरा असते, फ्रंट व्ह्यू असतो। पायपिंग छान असली की ब्लाऊज एकदम परफेक्ट दिसतो। सो अशा पद्धतीने आपण पायपिंगला दाब शिलाई मारून घेतलेली आहे। अर्धा इंच जी मार्जिन फोल्ड करून त्याला पण आपण लॉक स्टिच करून घेऊया। सो चला, आपलं ही बॉर्डर पायपिंग लावून झाली आहे, म्हणजेच बॉर्डर लावून झाली। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते। साधारण अर्धा इंचाच्या आतमध्ये पायपिंग आहे। सो ती अशी पलटी पडते, त्यामुळे आपल्याला आहे ना अजून एक शिलाई मारायची आहे। असं मी मार्किंग करून घेत आहे। तुम्ही पूर्ण मार्किंग करून घ्या, कारण मला सवय आहे। सो आणि ही जी सेकंड शिलाई मारतो ना ती झाली डबल बॉर्डर सारखे दिसतं, म्हणजे अंडरलाईन डबल करतो ना तर खूप सुंदर दिसते ब्लाऊज शिवल्यानंतर। तुम्हाला मी लास्टला फोटो टॅग करेन, तुम्ही बघा किती छान लुक आलेला आहे। सो झाला, आपला ही शिलाई मारून झाली। हा आहे आपला फायनल लुक। अशा पद्धतीने आपण डोरी पायपिंग लावून घेतली आहे। सो सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज। बाय।